सांगू मावसे तुला ग दुखणं आलंय मला ग काय सांगू मावसे तुला कशाचं आलं की दुखणं आलंय मला ग काय सांगू मावशे तुला ग दुखणं आलंय मला ग काय सांगू मावशे तुला ग दुखणं आलंय मला माझं तर बघ करायला गेलं मावशे तुला ग दुखणं आलंय मला ग काय सांगू मावशे तुला ग दुखणं आलंय मला ग काय सांगू मावशे तुला ग दुखणं आलंय मला ग काय सांगू मावशे तुला ग दुखणं आलंय मला ग भजनात आल्यावर जातंय दुखणं ग बाई माझा दुखत होता पाय कशाने की माय कशाने की माय आता खरंच दुखला होता ग माय उगाचच म्हणतीस माय माझा दुखत होता पाय आणि या आजीनं म्हणली लाव की दोडा दुधावरली साय चांगलंच मागितली मा दुधावरली साय आता लई डॉक्टर केली बघा बरं केलं एक दवाखाना सोडलेला लातूरचा बरं सगळे दवाखाने केले पण माझा काय पायच कमी होत नव्हता बिल बी किती झाला असेल मग ह्या आजीबाईकडे गेले तिला म्हणली पहिल्याच करावं लागतंय म्हणली हं. हा आता काय ह्या गोळ्या खाण्यानं कमी होईना पाय तुमचा आता आयुर्वेदिक करा म्हणल्या त्यांच्या दूध बी आहे बघ मग दूध आहे ह्यांच्यात बक्कळ हं. हा बघ मग पाय काढायला लावले बघून बर आणि लावले पायाला लावले की काय सांगू मावशी तुला माझा पायच राहिला बघ भजनात आल्या राहिला का? हं. राहिलं नाही. काय सांगू मावसे तुला ग दुखणं आलंय मला ग काय सांगू मावशे तुला ग दुखणं आलंय मला ग काय सांगू मावशे तुला ग दुखणं आलंय मला 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 ग काय सांगू मावशे तुला ग दुखणं आलंय मला ग काय सांगू मावशे तुला ग दुखणं आलंय मला ग हो. माझी दुखत होती कंबर आता किती झेंडू बाम लावले काय काय टायगर बाम लावले आयडियाच. काय केलं माझी कंबर कमी होईना बघा काय केलं? मग काय केले गेले बघा हे का ह्या ताईकड म्हणले लई दिसान माझी कंबर दुखाल्या काय करू मग ह्याने काय सांगितल्या हं. माझी दुखत होती कंबर त्या ताईनं म्हणली लावकी डांबर आयतच रोडचं काम चाललं होतं बघा बरं मी बी आणायला लावलं बकीतभर लावले बघा पाठीला माझी कंबरच राहिली बघा खरं. हं. काय सांगू मावसे तुला ग आलंय मला ग काय सांगू मावशे तुला ग दुखणं आलंय मला 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 ग काय सांगू मावशे तुला ग दुखणं आलंय मला ग काय सांगू मावशे तुला ग दुखणं आलंय मला ग माझं दुखत होत डोकं आता एकदा 40 वर्षाच्या पुढे गेलं की सगळं सुरू झालं म्हणायचं पाय पाय दुखतय कंबर दुखते बारोटचं लय डोकं मला वाटतंय. दुखतय एक नाही ते तारा होत्या बघा म्हातार वयाला माझं दुखत होत डोकं आता काय करावं मायलय दिसान डोकं दुखू लागलं तर काय करावं बक्कळ बक्कळ औषधं केले काय केल्या डोकं कमी होईना मग आले बघा हे का यांच्या घरी आता त्यांच्या मावशीचं नाव बी माहिती नाही आले असल ते असं म्हणले काय करू लय दिसापासून डोकं दुखाले म्हणल्यावर त्यांच्या ताईतच गुराळ चालू होत मग त्यांनी बी म्हणल्या दोडा एवढे औषधं केलीस तुझं काय डोकं राहीनाय आमच्या गुराळातलं जरा ने की पाक म्हणल्या मग आणल्या 2
3-4 बाटल्या थोडंच आण हा. ना. हं. लावले बघा डोक्याला, पाक सगळं डोक्याला. ती पहिलं काय काय लावित होती म्हण ती राख म्हणली असतील कशाच तर, पण मला ऐकू आलं. मला काय कानाला ऐकू येत नाही म्हातारीला. हा, काय म्हणल्या की पण मला आलं ऐकू. पाक बहिरीत जायचं. बघा आणलं लावलं बघा. माझं दुखत होत डोकं आणि आजीबाईनं म्हणली लाव की पाक. मला कशी आली आली असं झोप. आता तुम्ही सांगा माय, पण काय करावं. लावले का कुलतीनं, आता कमी होईल वाटलं की लावलेच बघा. लावले, काय चमत्कार झाला की काय सांगू तुम्हाला. रातातून माझं डोकंच कमी झालं बघ मावशी. बरं झालं. हा, काय सांगू मावशे तुला ग, दुखणं आलंय मला ग. काय सांगू मावशे तुला ग, दुखणं आलंय मला ग. दुखणं आलंय मला ग, दुखणं आलंय मला ग. दुखणं आलंय मला ग, दुखणं आलंय मला ग. काय सांगू मावशे तुला ग, दुखणं आलंय मला ग. काय सांगू मावशे तुला ग, दुखणं आलंय मला ग. हो. मनमत म्हणे आयशा बाया. माझ्यासारख्याच म्हणावं. आता दुसऱ्याचं कशाला नाव घ्या. आता माझ्यासारख्याच म्हणावं लागेल की हो. मनमत म्हणे आयशा बाया, जन्मा येऊन गेल्या वाया. आणि भजनात आल्या आल्या माझं दुःखनच गेलं बघ मावशे. बरं झालं बाई. काय सांगू मावशे तुला ग, दुखणं आलंय मला ग. काय सांगू मावशे तुला ग, दुखणं आलंय मला ग. दुखणं आलंय मला ग, दुखणं आलंय मला ग. दुखणं आलंय मला ग, दुखणं आलंय मला ग. काय सांगू मावशे तुला ग, दुखणं आलंय मला ग. काय